तुम्हाला माहिती आहे, आपल्या माइंडला ना नाही या शब्दाचा अर्थ कळत नाही. मी प्रूव्ह करू शकते. ठीक आहे, एक ॲक्टिव्हिटी करूया. तुम्ही ना तुमचे डोळे बंद करा आणि मी जे म्हणेल ते पहा. आता तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत, केलेत का? ओके, डोळे बंद करा आणि विचार करा. तुम्ही एका बागेत उभे आहे. त्या बागेत एक झाड आहे, ते झाड तुम्हाला पाहायचं आहे. त्याच बागेत झाडावर आंबे लागलेले आहेत खूप गोड गोड, ते पण तुम्हाला पाहायचे आहेत. आता बघा, मी जे म्हणेल ना ते तुम्हाला नाही पाहायचं आहे. त्या ठिकाणी मी हा जो शब्द वापरेल तो शब्द तुम्हाला पाहायचा नाही आहे, तुम्हाला इमॅजिन करायचा नाही आहे. असं इमॅजिन बिलकुल नका करू की त्या झाडावर एक मंकी सुद्धा बसलेला आहे. बिलकुल नाही पाहायचं आहे तुम्हाला. आता डोळे उघडा. मला सांगा, एका क्षणासाठी तरी तुम्हाला मंकीचं चित्र दिसलं का? हो ना. याचाच अर्थ आपल्या माइंडला नाही या शब्दाचा अर्थ कळत नाही. म्हणून जर तुमच्या मुलांना तुम्ही कधीही कोणती इन्स्ट्रक्शन देत आहे की हे नको करू, ते नको करू, ते सांगण्याऐवजी त्यांना काहीतरी करायला सांगा. तुम्हाला जर असं वाटत असेल की मुलांनी मोबाईल नाही पाहिला पाहिजे, तर मोबाईल नको पाहू म्हणण्यापेक्षा त्याला काहीतरी ॲक्टिव्हिटी द्या आणि म्हणा की हे कर, ते कर. तुम्हाला जर म्हणायचं असेल की चॉकलेट नको खाऊ, तर चॉकलेट नको खाऊ म्हणण्याऐवजी त्याला म्हणा की मी तुझ्यासाठी काहीतरी छानसं करते, आंब्याचा शेक करते किंवा दुसरं काहीतरी करते, ते तू खा. मुलं नाही या शब्दाचा अर्थ समजत नाहीत. आपण नाही समजू शकत तर मुलं कशी समजणार आहेत? त्याच्यामुळे प्रयत्न करा सकारात्मक बोलण्याचा.